नमस्कार, मी स्नेहा। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुण्यातील भीमाशंकर मंदिराच्या शिरपेचात आता मानाचा तुरा रोवला जाणार आहे। भीमाशंकर मंदिराचा जीर्णोद्धार चक्क गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प आणि कशासाठी जागतिक विक्रम होणार आहे, पाहूयात ह्या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर मंदिराच्या सभा मंडपाचे काम हाती घेण्यात आले आहे। सुमारे 2750 चौरस फुटाचा हा भव्य सभा मंडप पूर्णपणे दगडी बांधकामात आणि पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारला जाणार आहे। विशेष म्हणजे पुरातत्व विभागामार्फत देशात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचे काम केले जात आहे। या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा कालावधी अवघ्या 4 महिन्यात हे दगडातील बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या सभा मंडपात एकूण 48 स्तंभ असतील। हे स्तंभ आणि त्यावरील कमानी केवळ 2 ते 3 दगडांच्या साहाय्याने उभारल्या जाणार आहे। मध्यभागी एक भव्य घुमट असेल, जो स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना ठरणार आहे। कमी वेळेत पारंपरिक साहित्याचा वापर करून एवढे मोठे काम पूर्ण करणे हा एक जागतिक विक्रम ठरू शकतो। यासाठी लंडन येथील गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच एका विशेष सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार आहे। पुढील वर्षी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 288 कोटी 17 लाख रुपयांचा निधीला मंजुरी दिली आहे। त्यापैकी केवळ या ऐतिहासिक सभा मंडपासाठी 10 कोटी रुपये खर्च केला जात आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तो केवळ राज्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या एक आदर्श ठरणार आहे। जगातील कंबोडिया, श्रीलंका, जपान आणि इटली या देशांमधील प्राचीन वास्तूंचे जसे जतन केले जाते, त्याच धर्तीवर भीमाशंकरचा हा प्रकल्प राबवला जात आहे। त्यामुळे भीमाशंकरला जागतिक पर्यटन नकाशावर एक वेगळीच ओळख मिळणार आहे। 3.5 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता भीमाशंकर मंदिराला हे वैभव प्राप्त होणार आहे। जिल्हा प्रशासनाच्या या धाडसी पावलामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तुम्हाला काय वाटतं, या ऐतिहासिक वास्तूमुळे भीमाशंकरचे महत्त्व जागतिक स्तरावर वाढेल का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।